हॅलो सर्व बीईच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. जसं मागच्या महिन्यामध्ये मी रिसर्च मेथॉडॉलॉजीचा टीचर म्हणून तुम्हा सर्वांना आत्तापर्यंत नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहे. डिपार्टमेंटकडून तुम्हाला त्या नोट्स मिळाल्या असतील. आता लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष लेक्चर घेणं शक्य नसल्यामुळे मी रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयाची लेक्चर सिरीज आपल्यापर्यंत आणत आहे. या लेक्चर सिरीजमधून आपणास रिसर्च मेथॉडॉलॉजीचा जो पेपर आहे त्या पेपरची जवळपास सर्व माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की तुमचे ऑब्जेक्टिव्ह 50% आणि 50% डिस्क्रिप्टिव्ह पेपर होणार आहे. तर ऑब्जेक्टिव्ह पेपरचे क्वेश्चन बँक मी तुम्हाला मागे एक प्रोव्हाइड केली होती मॉड्यूल नंबर 1 वर. आता मी उरलेली मॉड्यूल नंबर 2 आणि इतर मॉड्यूलच्या क्वेश्चन बँक देणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहिता यावा म्हणून तुम्हाला एलॉबरेटेड नोट्स प्रोव्हाइड केलेले आहे. आता ह्या लेक्चर सिरीज घेण्यामागचं कारण आहे की तुमच्या ज्या रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्ट क्लिअर व्हाव्या, हा विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावा म्हणून आपण ही लेक्चर सिरीज घेत आहोत. या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल की आपला जो मॉड्यूल नंबर 1 आहे इंट्रोडक्शन अँड बेसिक रिसर्च कॉन्सेप्ट, या मॉड्यूलवर आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत. या मॉड्यूलमध्ये रिसर्च म्हणजे काय, रिसर्चशी संबंधित असलेल्या विविध कॉन्सेप्ट्स, ऑब्जेक्टिव्ज ऑफ रिसर्च, नीड ऑफ रिसर्च, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च, या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत. तर चला आपण सुरू करूया मॉड्यूल नंबर 1 इंट्रोडक्शन अँड बेसिक रिसर्च कॉन्सेप्ट. यात सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक वेळेस रिसर्च कळत नकळत पद्धतीने करत असतो. उदाहरणार्थ तुम्हाला एक सुंदर चांगला इफेक्टिव्ह मोबाईल घ्यायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारचे जे मोबाईलचे ब्रँड आहे त्या ब्रँडचं ॲनालिसिस करता, त्याची प्राइस काय आहे, त्याचे फीचर्स काय आहे. म्हणजे तुम्ही थोडक्यात तुम्हाला घ्यायचा असलेल्या मोबाईलचा तुम्ही डेटा कलेक्ट करतात आणि त्यातून तुम्ही एका कन्क्लुजन ॲनालिसिस करून कंपॅरेटिव्ह स्टडी करून तुम्ही एका कन्क्लुजनवर येतात आणि नंतर तुम्ही एक मोबाईल इफेक्टिव्ह मोबाईल, कॉस्ट इफेक्टिव्ह मोबाईल घेतात. याचा अर्थ थोडक्यात मोबाईल घेण्याची प्रक्रिया हा सुद्धा एक प्रकारचा रिसर्च आहे. म्हणून रिसर्च म्हणजे आपण वेगळं काहीतरी करतो आहोत असं नाही. रिसर्च आपल्या दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक वेळेस करत असतो. एखादा स्टॉक एक्सचेंज मधला माणूस जेव्हा रिसर्च करतो की आपण कोणत्या प्रकारचे शेअर घेतले पाहिजे तर तो विविध कंपन्यांच्या शेअरचा स्टडी करतो, त्यांच्यामध्ये होणारं फ्लक्च्युएशनचा स्टडी करतो आणि त्याप्रमाणे तो ॲनालिसिस करतो की आपल्याला कोणते शेअर, कोणत्या कंपनीचे शेअर विकत घेतले पाहिजे. म्हणजे दैनंदिन जीवनामधल्या कोणत्याही ॲक्टिव्हिटी करत असताना आपण थोडक्यात डाटा कलेक्ट करत असतो आणि त्याचं ॲनालिसिस करत असतो आणि त्याच्यातून एक कन्क्लुजनला येऊन त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातले प्रत्येक प्रॉब्लेम्सचे किंवा प्रत्येक घटनांचे फिनॉमिनाचे आपण कन्क्लुजनवर येत असतो. अशा प्रकारे रिसर्च ही कॉन्सेप्ट आपण डे टू डे लाईफमध्ये वापरत असतो. मग प्रत्येक डे टू डे लाईफमध्ये ज्याप्रमाणे आपण कॅज्युअल अप्रोचने वापरतो त्याला रिसर्च म्हणायचं का, तर अकॅडमिक्समध्ये रिसर्च ही कॉन्सेप्ट अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने येत असते. म्हणून रिसर्च ही कॉन्सेप्ट किंवा रिसर्च मेथॉडॉलॉजी ही एक अकॅडमिक ॲक्टिव्हिटी म्हणून आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकण्याची आवश्यकता आहे. आता रिसर्च या शब्दाचा जर अर्थ बघितला तर त्यामध्ये 2 शब्द आहे, री आणि सर्च. सर्च म्हणजे शोधणे आणि री म्हणजे पुन्हा शोधणे. म्हणजे आपण पुन्हा एखाद्या गोष्टीचा आढावा घेऊन, एखाद्या गोष्टीचा पुन्हा सर्च घेऊन, त्याचं ॲनालिसिस करून पुन्हा आपण आहे त्या ज्ञानाचं कन्फर्मेशन करतो किंवा आहे त्या ज्ञानामध्ये भर घालतो. याला रिसर्च म्हणतात. रिसर्च म्हणजे सर्च ऑफ सर्च.
अगोदर कोणीतरी सर्च केलेला असतो, त्या सर्चचा आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये कसा वापर करायचा याला रिसर्च म्हणतात. स्लाइड नंबर 1 मध्ये तुम्ही बघता आहात की रिसर्च म्हणजे काय? अ क्रिएटिव्ह वर्क अंडरटेकन सिस्टमॅटिकली. मी तुम्हाला सांगितलं की आपण दैनंदिन जीवनामध्ये पण रिसर्च करत असतो आणि एका कन्क्लुजनवर येत असतो. पण अकॅडमिक्समध्ये जेव्हा आपण एखादी अकॅडमिकली ॲक्टिव्हिटी करतो किंवा इंडस्ट्रियल ओरिएंटेड रिसर्च करतो, ज्याच्यातून आपल्याला काहीतरी आउटपुट आहे आणि त्या आउटपुटचा उपयोग लार्ज स्केलवर करता यावा, यासाठी जेव्हा आपण एक रिसर्च करतो, त्यावेळेस इट इज अ क्रिएटिव्ह वर्क अंडरटेकन सिस्टमॅटिकली. तेव्हा तो रिसर्च हा आपल्याला अतिशय काळजीपूर्वक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करावा लागतो. म्हणून रिसर्च काय? अ क्रिएटिव्ह वर्क अंडरटेकन सिस्टमॅटिकली. कशासाठी आपण हे क्रिएटिव्ह वर्क घेतो? तर त्याची काही कारणं आहे. टू इन्क्रीज द स्टॉक ऑफ नॉलेज. प्रत्येक विषयाचं, मग इंजिनिअरिंग असो, लिंग्विस्टिक असो, सोशल सायन्स असो, प्रत्येक विषयाचं स्वतःचं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा विस्तार होण्यासाठी, ते सतत वृद्धिंगत होण्यासाठी आपण रिसर्च करत असतो. त्या फील्डमधले शिक्षक, रिसर्चर, संशोधक हे ते त्या पद्धतीने रिसर्च करून त्या ज्ञानात भर पाडत असतात. म्हणून टू इन्क्रीज द स्टॉक ऑफ नॉलेज, टू यूज धिस स्टॉक ऑफ नॉलेज टू फॅब्रिकेट न्यू ॲप्लिकेशन्स फॉर सेफ्टी अँड कम्फर्ट. सध्या तुम्ही बघतायत की दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टी आमची गरज आपल्याला लागते आणि आपलं आयुष्य अधिकाधिक सुरक्षित आणि समृद्ध, संपन्न होण्यासाठी नवीन नवीन प्रकारचे गॅजेट्स मार्केटमध्ये येत असतात. मग या गॅजेट्स येण्यामागचे रिसर्च हा एक महत्त्वाचा विषय असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघता की पूर्वीच्या काळामध्ये जे टीव्ही होते, ते टीव्ही हे लार्ज मोठा बॉक्स असायचा टीव्हीचा. त्याची विड्थ, डायमेन्शन्स हे लार्ज स्केलवर असायचं. आता हळूहळू त्यात रिसर्च होऊन त्याचा कम्फर्ट झोन, क्वालिटी, क्लिअरिटी ह्या सगळ्या गोष्टी वाढून आज अतिशय सॉफिस्टिकेटेड आणि स्लिम पद्धतीने टीव्ही मार्केटला आलेले आहे, ज्याला आपण LED टीव्ही म्हणतो. तर अशा प्रकारचे सेफ्टी, कम्फर्ट्स निर्माण व्हावा, क्वालिटी वाढावी यासाठी देखील मोठ्या प्रमाणात रिसर्च केला जातो. हे फक्त इंडस्ट्रियल बाबतीतच नाही, तर प्रत्येक वेळेस आता विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संबंधामध्ये देखील विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक प्रकारचं ज्ञान आणि चांगल्या प्रकारचं अंडरस्टँडिंग मिळावं यासाठी शिक्षक नेहमी आपल्या टीचिंग मेथॉडॉलॉजीमध्ये बदल करत असतो आणि त्याप्रमाणे अधिक टीचिंग लर्निंग प्रोसेस कशी कम्फर्टेबल करता येईल, अंडरस्टँडेबल करता येईल, स्मूथनेस करता येईल या दृष्टीने शिक्षक प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे रिसर्चचा उपयोग हा 2 पद्धतीने मेजरली होतो. एक तर ज्ञानाचं वृद्धिंगन होण्यासाठी किंवा ॲप्लिकेशन बेस्ड रिसर्च केल्यानंतर आपल्या जीवनाला अधिक समृद्ध करण्यासाठी रिसर्च केला जातो. आता या रिसर्चच्या कॉन्सेप्टमध्ये सिस्टमॅटिकली हा एक शब्द आलेला आहे. या सिस्टमॅटिकली शब्दाचा अर्थ असा आहे की रिसर्च ही एक प्रक्रिया आहे आणि ती स्टेप बाय स्टेप पद्धतीने केली जातात. तुम्ही सर्वांनी प्रोजेक्ट केलेले आहे. त्या प्रोजेक्ट करत असताना तुम्हाला माहिती आहे की त्या प्रोजेक्टला 5 चॅप्टर असतात. त्या 5 चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने डाटा हा आपण केले. त्या प्रत्येक चॅप्टर लिहिताना किंवा ते चॅप्टर मधला डेटा जनरेट करताना यू हॅव टू फॉलो डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेस. दीज प्रोसेस आर डिफरंट, पण जनरली रिसर्च मध्ये 3 मेजर प्रोसेस आपल्याला माहिती असतात, सापडतात. एक म्हणजे प्रोज अ क्वेश्चन. रिसर्चची सुरुवात मुळात एखाद्या समस्येपासून होते. मग ती समस्या सुरुवातीला शास्त्रशुद्ध नसेल, पण ती समस्या भेडसावत असते. इंडस्ट्रीमध्ये कामगारांचे प्रश्न असतील, प्रोडक्शनचे प्रश्न असतील किंवा एखाद्या युनिटमधल्या एखाद्या यंत्राच्या इफिशियन्सी क्वेश्चन असतील. तर ह्या प्रकारचे क्वेश्चन्स, the problem is there and we have to solve the problem with the systematic process which is called research. तर सर्वप्रथम रिसर्चची सुरुवात, संशोधनाची सुरुवात ही क्वेश्चनने होते.
प्रोड्यूस, सेकंड स्टेज आहे प्रोड्यूस द आन्सर बाय डाटा कलेक्शन अँड ॲनालिसिस. मग हा प्रश्न आपण सिस्टमॅटिकली बघणार आहोत. त्यात पण काही विविध स्टेप्स आहे. पण जनरली समस्या असते. ती समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या मनामध्ये काही थेरीज आपण मांडतो की ही समस्या कशी सोडवायची. त्यासाठी आपण काही डेटा कलेक्ट करतो, त्याचं ॲनालिसिस करतो आणि ॲनालिसिस केल्यानंतर आपण त्याच्या कन्क्लुजनवर येतो. मग ती समस्या वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह होते की नाही ते बघून त्या पद्धतीने आपण एका कन्क्लुजनवर येतो. आणि आलेलं कन्क्लुजन ज्यावेळेस आपण प्रेझेंट द आन्सर, ते जे आलेलं सोल्युशन आहे, आलेला आउटपुट आहे, ते जेव्हा आपण प्रेझेंट करतो तो आपला कन्क्लुजनचा शेवटचा चॅप्टर असतो. याला रिसर्च म्हणतात. आणि ही सगळी ॲक्टिव्हिटी अकॅडमिक आहे. आपण दैनंदिन जीवनातला रिसर्च सुद्धा अशाच पद्धतीने, जसं मी मोबाईलचं उदाहरण दिलं की तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, मग कोणता मोबाईल घ्यावा हा तुमचा पुढचा क्वेश्चन आहे. त्याच्यासाठी तुम्ही विविध प्रकारचा डेटा कलेक्ट केला. सॅमसंग असो, लिनक्स, सॅमसंग असो, मोटरोला असो किंवा इतर कोणती कंपनी असो, या कंपनीचा डेटा तुम्ही कलेक्ट करता, त्याच्या वेगवेगळ्या मॉडेलचा स्टडी करता. दॅट इज कॉल्ड डेटा कलेक्शन. आफ्टर दॅट यू आर डुईंग अ चार्ट, दॅट इज कंपॅरेटिव्ह स्टडी, दॅट इज ॲनालिसिस. कोणता मॉडेल किती रेंजला आहे, त्याच्या फीचर्स काय आहे याचं ॲनालिसिस करतात. आफ्टर दॅट यू विल कन्क्लूड दॅट this mobile is right for me. That is the answer of this question. तर रिसर्च अकॅडमिकली अशाच पद्धतीने होत असतो. फक्त तो रिसर्च कंडक्ट करत असताना अनेक बारकाव्यांचा विचार करावा लागतो. तर त्या बारकाव्यांचं आपण सविस्तर विश्लेषण रिसर्च प्रोसेसमध्ये पाहणार आहोत. म्हणून रिसर्च म्हणजे काय, तर रिसर्च ही एक ॲक्टिव्हिटी आहे जी सिस्टमॅटिकली अंडरटेकन करावी लागते, की ज्याच्यातून आपल्याला दोन प्रकारचे गोष्टींचं आउटपुट पाहिजे नसतं. रिसर्च इज आउटपुट इज आयदर increase the stock of knowledge or the application of research comforts, make our life more safety and comforts. So that is the important thing. The next slide is that research is the systematic exploration of human life. This is one statement about the research. Research is the systematic exploration of life. In that thing, three systematic means how it is. Research is systematic means research is structured. It has well structured program. It has the process which we have to follow. For example, firstly we have to realize the problem of situation or phenomena. After that we have to make objective clear की which things we have to find. त्या पद्धतीने स्ट्रक्चर्ड प्रोग्राम करत असताना नंतर जो आहे नेक्स्ट स्टेप इज वी हॅव टू मेक अवर रिसर्च डिझाईन. आफ्टर दॅट वी हॅव टू टेक डाटा कलेक्शन अँड फॉर दॅट डाटा कलेक्शन वी हॅव टू यूज appropriate sampling techniques. That is also important. After that we have to collect the data without bias, and after collecting the data we have to make the data into measurable format, that is table formation. And after the table formation we have to use statistical techniques on it. And after using statistical techniques we come or we conclude on some conclusions about our research. That is the structure of research. Any research has bounded with this structure. So that is systematic. Coherence. Coherence means what? Coherent means it should be all the research methodology should not be used in one research. There are so many type of research, and every type of research have its own research methods and methodology. So it should be coherent. After research, consistency. Consistent means what? After, if I am doing one research and I completed that research with a particular conclusion, suppose another person use the same methodology, same procedure, and if he
derived a same conclusion, so it is called the research has some consistency. मी जे रिसर्च करत आहे आणि इतर व्यक्ती जो रिसर्च करत आहे त्यांनी जे स्ट्रक्चर वापरलं, मी जे स्ट्रक्चर वापरलं ते सेम आहे, पण दोन्हीचे आउटपुट मात्र वेगवेगळे येत असतील तर त्या रिसर्चमध्ये कन्सिस्टन्सी नाही. म्हणजे एक्सपेरिमेंट रिसर्चमध्ये जनरली आपल्याला पाहायला मिळतं की रिसर्च पुन्हा पुन्हा सेम सिच्युएशनमध्ये सेम व्हेरिएबल्सवर जेव्हा रिसर्च केला जातो त्यावेळेस त्याच्यामधला येणारा रिझल्ट हा कन्सिस्टन्स असला पाहिजे, तरच त्या रिसर्चचे आउटपुट्स हे रिलायबल आहे, व्हॅलिड आहे, कन्सिस्टंट आहे असं समजलं जाईल. इट शुड बी लॉजिकल. द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज लॉजिकल. लॉजिकल मीन्स देअर शुड बी अ लॉजिक बिटवीन द व्हेरिएबल्स. There should be logic between the procedure. Why we have to adopt some kind of research methodology? It should have some logical background. So that is called systematic. Research is the systematic. Systematic means structured, coherent, consistent and logic. स्ट्रक्चर म्हणजे एका ठराविक रूपरेषेप्रमाणे एका प्रोसिजर प्रमाणे आपण करतो. कोहेरंट म्हणजे तो संबंधित असला पाहिजे, तो प्रॉब्लेम ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड असला पाहिजे. तुमची जी प्रोसिजर फॉलो केलेली आहे आणि त्याचं आलेलं कन्क्ल्युजन हे ऑब्जेक्टिव्हशी कोहेरंट आहे की नाही, हे याला कोहेरंट म्हणतात. कन्सिस्टन्सी म्हणजे पुन्हा पुन्हा रिसर्च केल्यानंतर, जनरली एक्सपेरिमेंट रिसर्चमध्ये पुन्हा पुन्हा प्रयोग केल्यानंतर त्याचे येणारं आउटपुट हे सेम असलं पाहिजे. आणि लॉजिकल म्हणजे आपण जी रिसर्च डिझाईन, सॅम्पलिंग डिझाईन किंवा रिसर्च मेथॉडॉलॉजी वापरतो ते तर्कसंगत असले पाहिजे. So this is all about the systematic in research. The second important word is exploration. Research is a systematic exploration. Exploration of what? The exploration of facts, exploration of situation, exploration of problem. That is the exploration. एक्सप्लोरेशन म्हणजे व्हॉट, वेन, हाऊ, वेअर, ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात त्याचा आपण अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आपण रिसर्चच्या माध्यमातून करत असतो. म्हणून रिसर्चमध्ये एक्सप्लोरेशनला महत्त्व आहे. अँड ऑफ ह्युमन लाईफ, ऑब्वियसली रिसर्च इज अबाउट द ह्युमन लाईफ. ह्युमन लाईफमध्ये आपण बघतो की आपलं जे काही ज्ञानाच्या ज्या शाखा आहे त्याचं जर आपण डिव्हायडेशन केलं तर नॅचरल सायन्स, सोशल सायन्स आणि ह्युमॅनिटीज या तीनही ब्रांचमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च होतो. नॅचरल सायन्समध्ये ऑब्वियसली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड अप्लाइड रिसर्चमध्ये इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, ऑल ब्रांचेस आर कमिंग. दॅट इज कॉल्ड टेक्नॉलॉजिकल ब्रांचेस. In social science, history, geographical research, historical research, that is come under the social science research. Or social phenomena, economic structure of society, population structure of society, that is the social science research. Humanities research is also there, especially the linguistic research come under this category. Linguistic research, teaching learning methodology, these come under the humanity research. Or library science research, these are come under the humanities. So these are the basic categories, all are related to the human life. So this concept, this statement, research is systematic exploration of human life, concludes or consists three important things, that is systematic, exploration and about human life. Under systematic we have structured, coherent, consistent and logical should be there. What we are exploring, what is the phenomena, how it happens, when it is happens, what are the cause and effects, relationship between the phenomena. And obviously this research is belong to the human life. Either subjects are different, it may be possible, but all subjects are related to make human life more safety and comfort. That is very important. The next, what research is not. Research is not just information gathering. Listen carefully. Research, I already told you that
research is an academic process. It means that research has a systematic process. It is not just the gathering the information. So research is not just gathering information. There are so many libraries who have a ample collection of information. There are also Google, which is the what we call it ocean of information. But is it means that Google is a research? Is it means the library is a research? No, no, no. So research is not just information gathering. Research is not rearranging the facts and figures alone. Second important, very important thing, की एखाद्याने मांडलेले जे फॅक्ट्स आहे ते गोळा करायचे आणि आपण आपल्या पद्धतीने मांडायचे, याला रिसर्च म्हणायचा नाही. रिसर्च इज नॉट अ रिअरेंजिंग द फॅक्ट्स. दॅट इज अ कॉपी पेस्ट ओनली. इट इज नॉट अ रिसर्च. There are some articles, they are just collecting the data of from different articles, and the paper is presented, but it is not a research. It is just rearranging the facts. Research is something which have its own objective, which have its own procedure, and it's have its own data collection and analysis and conclusion and all. Research is not playing the words. That is also important. Many times some researchers are just reading the materials and collect the data in their own words, and they are called, this is my research. But research is not playing with the words. Research is not a scale gimmick. It is not a scale gimmick, means it is not only to present something statistical data and present it and just derived some conclusion. It should have some logic. It should have coherence with their objectives. So what research is not, that is very important. We have to keep in mind before starting the research.